नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे राजेंद्र पाटणकर आणि मला पावसाळ्यामध्ये भटकंती करण्याची फार आवड आहे. वेगवेगळ्या ठिकाणी मी जातो, त्या ठिकाणी वेगवेगळ्या वनस्पती आहेत त्याचा जरा अभ्यास करतो. त्याचबरोबर निसर्गामध्ये जे वातावरणानुसार जे किडे जन्माला येतात आणि ते किडे वनस्पतीसाठी आणि माणसांच्यासाठी किती फायद्याचे आहेत आणि किती तोट्याचे आहेत ह्याचा पण अभ्यास करायची मला आवड आहे. वातावरणामध्ये ज्या वेळेला बदल घडत असतो त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती जन्माला येतात आणि तेच वातावरणामध्ये दुसरा बदल घडला म्हणजे 3 महिने 4 महिन्यानंतर पावसाळा संपून हिवाळा सुरू झाला की आणखीन नवीन वेगळ्या जाती जन्माला येतात. प्रकृतीमध्ये ज्या पद्धतीनं किडे कीटक जसे वेगवेगळे जन्माला येतात तशा वेगवेगळ्या वनस्पतीसुद्धा वातावरणानुसार जन्माला येतात आणि ह्या सर्व वनस्पती माणसाच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून किंवा वनस्पतीच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून फायद्यात आहेत. त्याचा काही ठिकाणी फायदा होतो तर काही ठिकाणी तोटा होतो, परंतु हा एक निसर्गाचा आविष्कार आहे. अशाच पद्धतीचा निसर्गाचा आविष्कार मला आज बघायला मिळाला. माझ्या अख्ख्या आयुष्यामध्ये मशरूम जे आहे, मशरूम हे जास्तीत जास्त एवढं बघायला मिळालेलं आहे. एवढं ते धिंगरी वगैरे जे आहे ते बटन मशरूम, धिंगरी मशरूम, बटन तर छोटंच असतं पण धिंगरी वगैरे जे आहे ते एवढं बघायला मिळालेलं आहे. पण आज एका ठिकाणी मी सह्याद्रीच्या परिसरामध्ये, कोयनानगरच्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी मी आज एका ठिकाणी आलो आहे त्या ठिकाणी जे मला मशरूम मिळालं, हे मशरूम अख्ख्या आयुष्यामध्ये मी एवढं मशरूम पाहिलं नव्हतं. मला वाटते कमीत कमी एक मशरूम 2 किलोचं तर नक्कीच असेल. एक मशरूम 2 किलोचं आणि त्याची साईज बघितली तर तुम्हाला खरोखर आश्चर्य वाटेल, एवढी जबरदस्त. आणि मशरूम हे चांगलं पॉयझनस नाही आहे, कारण ते त्याच्या ह्याच्यावरून बॉडीवरून दिसून येते की हे पॉयझनस वनस्पती नाही आहे, हे चांगलं मशरूम आहे. वास्तविक अशा प्रकारचे अशा प्रकारचे जे मशरूम्स आहेत, अशा प्रकारचे मशरूम्स हे जे बीज किंवा ह्याचं संकलन कसं करता येईल ह्याच्यावरती विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. मी तुम्हाला मशरूम दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे बघा, हे मशरूमचा दांडा. हा एवढा दांडा मी अख्ख्या आयुष्यामध्ये बघितला. हातात पण बसत नाही आहे, या बाजूला तर बसूच शकत नाही या बाजूला. हा एवढा मोठा दांडा मला मशरूमचा बघायला मिळालेला आहे. एवढं अख्ख्या आयुष्यामध्ये मी असं कधी मशरूमची मला फार आवड आहे. पूर्वीपासून मशरूमवरती मी अभ्यास पण करतो आहे आणि बराचसा अभ्यास मशरूमचा माझा आहे. मशरूम हे एक प्रकारचं पृथ्वीवरचं माणसाचंच एक दुसरं रूप म्हणायला लागेल. ह्या मशरूमपासून माणसांच्या पेशी पुनर्जीवित होतात. त्याचबरोबर पॉलिसॅकराइड नावाचा ह्याच्यामध्ये जो घटक आहे, हा घटक मेलेल्या पेशीसुद्धा जिवंत करण्याचं काम करतो मशरूमचा. आणि कॅन्सरवरती मशरूम अत्यंत गुणकारी आहे किंवा सर्वच रोगांच्यावरती मशरूम अत्यंत गुणकारी आहे. बऱ्याच जवळजवळ 350 जाती मशरूमच्या आहेत. त्यापैकी रेड मशरूम पण आहे, कलकत्ता साईडला ते भेटतं. परंतु सह्याद्रीमध्ये हे अशा प्रकारचं मशरूम जे आहे हे मी सुद्धा पहिल्यांदा पाहिलेलं आहे. सरकारनं किंवा जे निसर्गप्रेमी लोक आहेत त्यांनी ह्या गोष्टीवरती लक्ष देऊन ह्या जाती वाढवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे, कारण हे निसर्गाचा चमत्कार आहे. ह्याच्यापासून अनेक औषधी गुणधर्म मिळू शकतात. काय तर हा नुसता दांडा आहे बंधूंनो, फक्त हा मशरूमचा दांडा आहे खालचा. काय ह्याच्यामध्ये 2 असतात घटक. ह्याच्यामध्ये एक वरची टोपी असते आणि एक दांडा असतो. काय तर अशा प्रकारचा हा फक्त दांडा आहे. आता मी तुम्हाला मशरूम दाखवतो. मग मशरूम केवढा असेल ह्याचा विचार करा तुम्ही. हे बघा मशरूम, हे बघा, हे केवढं मशरूम आहे. ह्या मशरूमला मी उचलू पण शकत नाही हे एवढं मोठं मशरूम आहे. हे बघा ना, हे बघा केवढं मशरूम आहे का. एवढं मोठं मशरूम हे एक आश्चर्यच आहे. आश्चर्यकारक मशरूम आज मी पाहिले. मशरूम म्हणजे शुभसंकेत असतो. मशरूम काही ठिकाणी एक शुभसंकेताचं प्रतीक म्हणून लोकांच्या घरामध्ये असतं. तर तशाच प्रकारचं हे मशरूम आहे. बघा आता हे जर खराब मशरूम जर असेल तर हे बघा हा जो गर आहे हा चांगला गर आहे, हा खराब नाही आहे.
ह्या बाजूनं त्याला हे झालं आहे, पाण्यामुळे हे झालं आहे, परंतु हा जो गर आहे हा खराब नाही आहे, हा चांगला गर आहे ॲक्च्युली. तर हे अशा प्रकारे निसर्गातला एक आविष्कार आहे, चमत्कार आहे. वास्तविक हे या ठिकाणी ह्याचं लक्ष देणं गरजेचं आहे आणि ह्याच्या जाती निर्माण करणं भारताची एक वेगळी ओळख करून देणारं काम आहे हे. फार सुंदर आणि माणसासारखं हे मशरूम जे आहे ते ऑक्सिजन घेतं आणि कार्बन डायऑक्साईड सोडतं. माणूससुद्धा ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडतो. म्हणूनच मशरूम हे खाण्यासाठी पृथ्वी तलावावरचं अमृत आहे. हे फार सुंदर आहे. या ठिकाणी हे दाखवतो तुम्हाला, केवढी मोठी मशरूम आहेत बघा. हे जवळजवळ एक मशरूम 1-2 किलोचं तरी असेल अंदाजे. हे बघा, ज्या ठिकाणी हे मशरूम उगवलेलं आहे ती जागा बघा. या ठिकाणी हे मशरूम एकाच ठिकाणी ही सगळे मशरूम उगवलेत. हे बघा, हे अशा प्रकारचे हे मशरूमचं या ठिकाणी हे नैसर्गिकरित्या उगवलेलं आहे. धन्यवाद.